नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज फायनली 3 महिने कंप्लीट झाले आहेत. आता 3 महिने म्हणजे ना 90 दिवस होतात. तर मी हे 100 पक्षी आणले होते 30 रुपयांनी, म्हणजे 100 पक्षी पडले होते मला 3000 रुपयाला. आणि ह्या 100 कावेरी पक्ष्यांनी माझं खाद्य खाल्लं आहे 25,000 रुपयाचं. आता बघू शकता ह्या शेडमध्ये माझ्या कावेरी कोंबड्या आहेत आणि इकडं माझ्या बारकाल्या गावरान कोंबड्या आहेत. ह्या बघू शकता. माझ्याकडं 80 ते 90 प्युअर गावरान कोंबड्या आहेत आणि ह्या 100 कोंबड्या कावेरी आहेत. तर बघू शकता मस्त असे स्ट्रॉंग कोंबडे तयार झालेले आहेत. आणि मला 3 महिन्यामध्ये ह्या कोंबड्यांपासून नेमकं किती नफा भेटलेला आहे आज मी तुम्हाला सविस्तर असं याचं गणित सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता ह्या 100 कोंबड्यामधून आहे ना 60 कोंबड्या आहेत आणि 40 कोंबड्या आहेत. आणि 3 महिन्यामध्ये मी 10 कोंबडे विक्री केलेले आहेत 400 रुपयांनी आणि 10 कोंबडे विक्री केलेले आहेत 500 रुपयांनी. शेतकरी बंधूंनो, 100 कोंबड्यांमधून 60 कोंबड्या निवडल्या आणि 40 कोंबडी निवडली. तर मी ते 60 कोंबड्या आहे ना अंडे उत्पादनासाठी ठेवणार आहे आणि 40 कोंबड्यांची ना विक्री करणार आहे. तर आता 3 महिन्यामध्ये मी काय केलं, 10 कोंबडी विकली 400 रुपयांनी, म्हणजे 4000 रुपयाची कोंबडी विकली. आणि परत 10 कोंबडी विकली 500 रुपयांनी, म्हणजे ते 5000ची कोंबडी विकली. म्हणजे मी 20 कोंबडी विकली आहेत 9000ला. तर तुम्ही 10,000 रुपये धरू शकता. आता ह्याच कोंबड्यांनी ना 3 महिन्यामध्ये अर्थातच 90 दिवसामध्ये माझं आजपर्यंत आहे ना कंप्लीट 25,000 रुपयाचं खाद्य खाल्लेलं आहे. मग मला 3 महिन्यामध्ये नेमकं नफा किती झाला, तर मी फक्त 20 कोंबडी विकलेल्या आहे 10,000 रुपयाला आणि माझ्याकडं 20 कोंबडे मोठे शिल्लक आहे. आणि ते 20 कोंबड्या आज 3 महिन्याच्या नंतर कंप्लीट झालेले आहे. 2-2 किलो जिवंत 2 किलो आहे, काही भरत आहे 2 किलो 200 ग्रॅम. तर आता बघू शकता माझ्याकडे 20 कोंबडे शिल्लक आहेत आणि ते कोंबडे मी 600 रुपयाच्या खाली विकत नाही. म्हणजे अजून सुद्धा 12,000 रुपयाचे कोंबडे माझ्याकडे शिल्लक आहेत. आता ते कोंबडे नेमकं मी 600 रुपयाला काय विकतो, कारण की कटिंग करून कोंबडा पडत आहे कंप्लीट 1.5 किलो. 1.5 किलोच्या जास्त पडतो 100 ग्रॅम. तर नेमकं मला 3 महिन्यामध्ये फायदा किती होणार आहे, सुरुवातीचे 10,000 रुपये आणि नंतर 12,000 रुपये. म्हणजे आपला खाद्य खर्च निघून जाणार आहे कोंबड्यांमध्ये. कोंबडी पालनामधून आहे ना एकच गणित सिद्ध होत आहे कावेरीचं. आता शेतकरी म्हणून आपल्याला सविस्तर गणित कसं धरायचं आहे. मी कोंबडी विक्री करून खाद्य खर्च काढून टाकला 3 महिन्यामध्ये. पण आता कंप्लीट 2 महिने बाकी आहेत की ज्या उरलेल्या 60 कोंबड्या आहेत ना त्या आपल्या अंड्यावर येणारच आहे. कावेरी कोंबडी ही 5 महिन्याच्या नंतर लगेच अंड्यावर येते. तुम्ही जर प्रॉपर काम केलं कावेरी कोंबडीवर तर कावेरी कोंबडी 5 महिन्यात लगेच अंड्यावर येते. आणि जर प्रॉपर काम जर नाही केलं तर कावेरी कोंबडीसुद्धा 6 महिने घेते गावरांसारखं अंड्यावर येण्याकरता. तर मी एकदम यांना पोटभर खाद्य घातलेलं आहे, त्यामुळं ही कोंबडी 5 महिन्यातच अंड्यावर येणार आहे. कोंबडी पालन आहे. तुम्ही जर 100 कोंबड्या केल्या, गावरान करा कावेरी करा, पण त्या प्रॉपर काम करा आणि स्वतः विक्री करा. ह्या जर कोंबड्या आणि कोंबडे जर आपण विक्री केले नाही तर आपल्याला काहीच शिल्लक राहणार नाही. त्याचं गणित तुम्हाला सांगतो. आता हा एक कोंबडा भरत आहे ना माझा जिवंत समजा 2 किलो, तर व्यापारी रेट चालू आहे आता 150 रुपये किलो. ह्या कावेरी कोंबड्यांचा आणि कोंबडीचा रेट चालू आहे 150 रुपये किलो. आता जर व्यापाऱ्याच्या भावात जर माझे कोंबडे दिले तर एक कोंबडा होत आहे 300 रुपयाला आणि कोंबडी होत आहे 200 रुपयाला. तर शेतकरी बंधूंनो समजून घेऊ शकता, कोंबडी पालन जर व्यापाऱ्याच्या भरोशावर आणि लोकांच्या भरोशावर आपण कुठलंही कोंबडी पालन केलं ते आपल्याला कोंबडी पालन कधीच परवडणार नाही. मग ते गावरान असू द्या इतर कुठला असू द्या, पण गावरानमध्ये फरक हा आहे, गावरान कोंबडी आपलं मकाचा भरडा, गव्हाचा भरडा, तांदळाचा भरडा असं खाऊन ही कोंबडी जगतच असते. भरपूर जण काय करतात, कोंबडी पालनामध्ये भरपूर असा चिक्कर पैसा आहे म्हणून काय करतात लोक 100च्या ऐवजी 2,000 3,000 5,000 अशी क्वांटिटी करतात कोंबड्याची आणि तिथंच फासतात. आता शेतकरी बंधूंनो बघू शकता माझ्या 100 कोंबड्यांनीच 25,000 रुपयाचं खाद्य खाल्लेलं आहे फक्त आणि फक्त 3 महिन्यामध्ये. तर त्या जागेवर आपण जर 1000 कोंबड्या केल्या 500 कोंबड्या केल्या तर आपले किती हाल होणार आहे. आणि मी तुम्हाला भरपूर दिवसापासून सांगू इच्छितो, ह्या 100 कावेरी कोंबड्यामध्ये ना माझ्या गावरान 5 कोंबड्या आहेत. आता हे बघू शकता ह्या माझ्या गावरान कोंबड्या आहे. ह्या बघा ही पुढची कावेरी आहे आणि पाठीमागची गावरान आहे. आणि त्याच गावरान कोंबडीने अंड दिलेलं आहे. त्या 5ची कोंबड्या दररोज अंड देतात बघू शकता, कारण की त्या गावरान कोंबड्या माझ्या 7 महिन्याच्या झालेल्या आहेत.
आणि बघा ना, गावरान ते गावरानच बरं का बाई. काळी कोंबडी गावरान आहे, किती बारीक आहे अजून. म्हणजे गावरान कोंबडी एकदम खूपसुरत असते दिसायला, अगदी छोटी असती. आणि तिला जर आपण व्यवस्थित खाद्य वगैरे दिलं तर तिचं सुद्धा वजन वाढतच असतं. आता 3 महिन्यामध्ये नेमकं मला नफा किती मिळाला, तर कोंबडी विक्री करून मी माझ्या खाद्याचा खर्च वसूल करणार आहे, हाच माझा फक्त नफा आहे. आणि मला याच्यातून फक्त 60 कोंबड्या अंडी उत्पादनासाठी शिल्लक राहणार आहेत. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा, अजून 2 महिने आहेत 60 कोंबड्या अंडी उत्पादन द्यायला सुरू करायला. आता अंड्यावर येण्यासाठी अजून 2 महिने आहेत ना. नेमकं त्या 2 महिन्यामध्ये आता ह्या कोंबड्या किती खाद्य खाणार आहे. 2 महिन्यामध्ये कमीत कमीत अजून फक्त आणि फक्त 10,000 रुपयाचं हे आपल्या 60 कोंबड्या खाद्य खाणार आहे. शेतकरी बंधूंनो, 60 कोंबड्या शिल्लक राहणार आहे आपल्या अंडी उत्पादनासाठी. आता आपण जर हिशोब व्यवस्थित लावला तर 500 रुपयाला जरी कोंबडी धरली 5 महिन्याची, तरी 6 पंचे 30,000 रुपये होतात. शेतकरी बंधूंनो, खूप सोपं गणित आहे. 100 कोंबड्यांनी आपलं 3 महिन्यामध्ये 25,000 रुपयाचं खाद्य खाल्लं, 5,000 रुपयाचे पक्षी झाले 30,000 रुपये. आणि अजून 2 महिन्याच्या नंतर ह्या कोंबड्या अंड्यावरती येणार आहे 60 कोंबड्या, आणि त्या खाद्य खाणार आहे 10,000 रुपयाचं. म्हणजे आपण 40,000 रुपयामध्ये 100 पक्षी हे अगदी रेडीमेड तयार केलेले आहे. आता त्यामध्ये आपले जे 40 कोंबडे होते ना, ते 40 कोंबडे आपल्याला नेमकं किती उत्पन्न देणार आहेत, तर 40 कोंबडे आहे ना आपलं 20,000 रुपये उत्पन्न त्याच्यामधून काढणार आहे. उरले फक्त 20,000 रुपये. तर 20,000 रुपयामध्ये बघू शकता आपल्या 60 कोंबड्या तयार होणार आहेत अंडी उत्पादन देण्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला खूप कोंबडी पालन परवडलेलं आहे की 20,000 रुपयामध्ये आपल्याला 60 कोंबड्या ह्या एकदम स्वस्त आणि तंदुरुस्त भेटत आहे. आता ह्या कोंबडी पालनाचा हिशोब नेमका कसा करायचा. जेव्हा 60 कोंबड्या अंड्यावरती येतील तेव्हा दररोजचं खाद्य खाणार आहे 60 कोंबड्या कमीत कमी 200 रुपयाचं. आणि आपल्याला अंडी उत्पन्न किती भेटणार आहे. आता ह्या प्युअर लेअरच्या खाद्यावरच्या कोंबड्या आहेत, तर ह्या 60 कोंबड्या कमीत कमी दिवसाला देणार आहे 40 ते 45 अंडे. म्हणजे 200 रुपयाचं खाद्य जाता आपल्याला ह्या कोंबडी पालनातून, ह्या 60 कोंबड्यातून 200 ते 300 रुपये हलका असा रोज भेटणार आहे. आणि बघू शकता इकडं आहे माझ्या गावरान कोंबड्या. आता भरपूर दिवसाच्या कोंबड्या झालेल्या आहेत, ह्या जुन्या कोंबड्या झाल्यात पार. तर चला शेतकरी बंधूंनो, आज जी मी तुम्हाला माहिती सांगितली ना, ती माहिती खरोखर महत्त्वाची होती. तुमचा पांडुरंग दादा तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेला आहे, दादांनो तुम्ही फक्त 100 कोंबड्या पाळा आणि जास्तीत जास्त गावरान कोंबड्या पाळा. इतर कुठल्याही कोंबड्याच्या नादी लागू नका. तुम्ही जर असं कावेरी कोंबडी पालन, डीपी क्रॉस, चैतन्य गावरान हे जर कोंबडी पालन केलं तर तुम्हाला याच्यावर प्रॉपर काम करावं लागेल. ह्या ज्या कोंबड्या आहेत ना, ह्या कोंबड्या भरपूर खाद्य खातात. आणि तुम्ही ह्या कोंबड्या फ्री रेंजमध्ये जरी केल्या तर लईत लई 20% खाद्य खर्च वाचणार आहे. पण तुम्हाला ह्या कोंबड्यांना आहे ना खाद्य घालावं म्हणजे घालावंच लागणार. पण सो असू द्या, चला कावेरी कोंबडी पालन करा किंवा चैतन्य गावरान करा, कुठलंही कोंबडी पालन करा, पण 100च कोंबड्या पाळा. आणि त्याच्यातून फक्त आपल्याला 400 ते 500 रुपये रोज कसा हमखास भेटेल. कोंबडी पालन जे आहे ना, कधीच भव्य असं मोठं कोंबडी पालन करू नका. फक्त 100 कोंबड्या पाळा आणि त्यामधून आहे ना आपल्याला 500-600 रुपये नफा दररोजचा कसा शिल्लक राहील याचा नक्की तुम्ही प्रयत्न करा. भरपूर असे व्यापारी आहेत माझ्या पाठीमागं पळत आहे की दादा तुमच्या कोंबड्या भरपूर अशा छान आहे, आम्हाला त्या कोंबड्या विकत द्या. पण मी प्रॉपर फक्त अंडी विक्रीसाठी काम करतो. आणि जी कोंबडी विकतो, जो कोंबडा विकतो तो स्वतःच्या जीव विकतो, स्वतःच्या मार्केटिंगवर विकत असतो मी कोंबड्या. आपण जर कसलंही कोंबडी पालन केलं तर कोंबडी पालनामधील कोंबडा आणि कोंबडी आपल्या स्वतःच्या मार्केटिंगवर याची मार्केटिंग करायची आहे आपल्याला. नाही तर तुम्हाला कोंबडी पालन कुणीच आणि कधी परवडू देणार नाही. एक लक्षात ठेवा. तुमच्याकडे जर ग्राहक असेल तरच तुम्ही कोंबडी पालन करा. ग्राहक बनवायचा असतं आपल्याला. त्याच्यामुळं काय करायचं, अगदी कमी पक्ष्यांपासून सुरुवात करायची आणि जास्तीत जास्त गावरान कोंबड्या पाळा, व्यवस्थित लसीकरण करा, थोडंसं खाद्य घाला. अन्न वस्त्र निवारा कसा कोंबड्यांना हे करता येईल, कारण की कोंबड्यांच्या खुरड्यामध्ये फार स्वच्छताची गरज असते. अशी शेडमध्ये खाली साळ टाकत जा. तर चला शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं होतं. आपल्या 100 पक्ष्यांना झालेले आहेत 3 महिने पूर्ण. आणि आज जो मला काय रिझल्ट आलेला आहे, जो निकाल आलेला आहे ना ह्या 100 कोंबड्यांचा,
मी तुम्हाला प्रॉपर असं सांगितलेलं आहे. पक्ष्यांची आणि कोंबड्यांची तुम्हाला क्वालिटी क्वांटिटी खूपच छान आवडली असेल. हे बघा, कावेरी कोंबडा, गावरान कोंबडा बघू शकता. आणि ह्या माझ्या गावरान कोंबड्या आहेत. तर चला, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की कळवा की दादा पुढील व्हिडिओ नेमका आपल्याला कुठला बनवायचा आहे. तर चला, असंच गावरान कोंबडी पालन करत राहा, कावेरी कोंबडी पालन करत राहा, पण अगदी कमी पक्षामध्ये सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला आहे ना तोट्यामध्ये जाता येणार नाही. तर चला, तुम्ही पण असं यशस्वी कोंबडी पालन करा अगदी कमी खर्चामध्ये आणि स्वतःच्या मार्केटिंगवर ही कोंबडी पालन उभा करा. तर चला शेतकरी बंधूंनो, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.